नमस्कार मित्रांनो, मी आहे राहुल सावंत आणि तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे RS मोटो व्लॉगमध्ये। आज आपण जातो अलिबागला। आज आहे 14 डिसेंबर शनिवार। खूप मजा येणार आहे राईडमध्ये, तुम्ही बघत राहा ही राईड। गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। चला आता आपण निघूया। सकाळचे वाजले आहेत 5:45। शुभ सकाळ। सकाळचे वाजले 5:45 आणि आपण चाललो आहोत आता अलिबागला। आत्ताच आपण एक राईड करून आलो लोणावळ्याची आणि आता आज परत शनिवार आणि आपण आज परत निघालो आहे आपण अलिबागला जायला। तर आज खूप एन्जॉय होणार आहे, कारण आपण ही राईड एका दिवसाची नसून आपला स्टे आहे तिथे अलिबागला। एक सुंदर असा विला आहे, त्या विलामध्ये आपला स्टे आहे। तो विला पण तुम्हाला दाखवीन आणि त्या विलाची कॉस्टिंग काय असेल ते पण तुम्हाला सर्व सांगेन मी। तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ, खूप सुंदर असा होणार आहे। ते राईड आहे एक दिवसाच्या वर आहे आणि आपल्याला पेट्रोल भरावं लागणार आहे, कारण की जाईल माझी गाडी अलिबागपर्यंत आरामात, वापस पण येईल। तर आपण आजूबाजूला कुठे फिरणार आहोत तर तिथे आपल्याला लागणारच आहे पेट्रोल, म्हणून आपण टाकी फुल केलेली बरी। आता बघूया रस्त्यात कुठला पेट्रोल पंप दिसला तर तिथे आपण जाऊन पेट्रोल भरू पहिला। मित्रांनो, आपण अलिबागला चाललो आहोत कॉल ऑफ रायडर या ग्रुपबरोबर। या ग्रुपवर आपण आधी एकदा एक ट्रिप केलेली, आपण ते चॅरिटी राईड आपण केलेली त्यांच्याबरोबर। तो व्हिडिओ आपण अपलोड केला आहे यूट्यूबवर, जर तुम्ही बघितला असेल तर जाऊन बघा। खूप चांगला व्हिडिओ आहे आणि खूप चांगल्या कॉस्टसाठी तो आपण राईड केलेली ती, आणि खूप मजा पण आलेली। आणि आपण गेल्या शनिवारी गेलेलो प्रज्वल मुंदकर बरोबर। खूप सुंदर असा प्रवास झाला, खूप राईड खूप सुंदर होती। आणि त्याच्याबरोबर टीम आहे प्रज्वलची, ती खूप चांगली आहे, खूप मॅनेज व्यवस्थित केलं त्या लोकांनी आणि खूप एन्जॉय केला। सगळी जी माणसं होती आलेली, जे रायडर्स, ते सगळे रायडर हे एकदम चांगले बोलायला वगैरे होते। असं नाही वाटलं की मेहना पहिल्यांदा भेटतो आहे। खूप सारे मित्रसुद्धा झाले, मजा आली। आणि आता आपण थेट चाललो आहे मीटिंग पॉईंटला, आणि मीटिंग पॉईंट आहे गोरेगावमध्ये ओबेरा मॉलजवळ। तर आपल्या घरापासून तो एकदम 10 मिनटावरच आहे। आता आपण सिग्नलला पोचलो आहे ओबेराच्या, तिथेच आपल्याला भेटेल ते लोक। आता तर आले आहेत की नाही माहीत नाही, कारण 6ला अजून 5 मिनटं आहेत। बघू आपण यांची वाट सर्वांची। मित्रांनो, आपण पोहोचलो मीटअप पॉइंटला, ओबेरा मॉल गोरेगावच्या इथे। आपले इथे भरपूर आता रायडर आलेले आहेत, अजून 3-4 रायडर येण्याचे बाकी आहेत। ते आले की आपण निघू कळंबोलीला। कळंबोलीला अजून एक मीटअप पॉइंट आहे, तिथे एक 4-5 रायडर आपल्याला भेटणार आहे। चला आपण निघालो आता गोरेगाववरून। भरपूर रायडर आहेत, गोरेगावलाच भरपूर रायडर भेटले आहेत। अजून आपल्याला कळंबोलीला पण थांबायचं आहे, कळंबोलीला पण मीटअप पॉईंट आहे, तिथे काही रायडर भेटतील। मग आपण पुढे एकत्र प्रवास करू तिथून। मग सकाळचे वाजले आहेत आता 6:30 झाले, सर्वांची वाट बघत बघत आरामात येतो ते लोक। मित्रांनो, उजाडलेलं आहे आणि बघा तांबडं कसं झालं आहे। आपण आता आहोत कलिनाच्या ब्रिजवर, नवीन बांधला हा ब्रिज बांधला आहे ना जेव्हापासून गव्हर्नमेंटने, खूप आपल्याला सुविधा झाली। आपण डायरेक्ट इथून बाहेर पडून कुर्ल्याला पोचतो आणि कुर्ला करत आपण डायरेक्ट मग वाशी ब्रिज मारून बाहेर पडू डायरेक्ट मुंबईच्या। एवढा मस्त झाला आहे मित्रांनो वाशी ब्रिज। आणि हा आपला कॅनवा चालला आहे वाशी ब्रिजवरून, मस्त उजाडला आहे। आणि आता सूर्यदेवता इथून उगवेलच लवकरच, अजून तरी नाही। आणि इथे थोडीशी थंडी आहे इथे। मुंबईत गरम होत होतं मगाशी आम्ही उभे होतो तेव्हा मीटअप पॉईंटला, पण इथे आहे जरा थंडी। सुंदर अशी पहाट नवी मुंबईची। नवी मुंबईला खूप डोंगर आणि झाडी खूप आहे, त्यामुळे इकडचं वातावरण आहे ना थोडं शुद्ध आणि हवा एकदम ताजी आहे, एकदम फ्रेश वाटतं इथे। समोर या डोंगरावर बघा पॅगोडा आणि खिंड, मस्त टन आहे हा, सुंदर असा टन। आणि हा बघा सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे आपल्याला, किती सुंदर असा भगव्या कलरमध्ये तांबडं पसरवलं आहे पुऱ्या आसमानात, छान वाटतंय।
मित्रांनो, आपण पोचलो आहोत आता मीटअप पॉईंटला कळंबोलीला. आपल्याला पेट्रोल पण भरून घेऊया, टाकी फुल करून घेऊया म्हणजे आपल्याला टेन्शन नाही. हे बघा इथे भरपूर असे रायडर आहेत. We are going towards Pantry. हाईवे पे है, कर्नाला बस सिचुरी के आगे है. It will take half an hour. Make sure you have to take U-turn, तो ब्रिज के नीचे से आगे से U-turn लेना है. थोड़ा 1-2 किलोमीटर आगे से U-turn है. 1, 2, 3. मित्रांनो, आता आपण निघत आहोत कळंबोलीवरून. मीटअप पॉईंट आपण सगळे भेटलो आहोत, मोठा ग्रुप आहे. आता आम्ही डायरेक्ट जाऊ ब्रेकफास्ट पॉईंटला. कर्नाळा अभयारण्य आहे आपलं, त्या इथे हॉटेल आहे, त्या हॉटेलला आपण ब्रेकफास्ट करणार आहोत. ग्रुपमध्ये तुम्ही जर राईड करत असाल तर ह्यांचे खूप सारे नियम असतात, ते आपल्याला पालन करावे लागतात. एकमेकांना साईन द्यायला लागते वेगवेगळ्या प्रकारच्या. जर स्पीड ब्रेकर आला, टर्न आला, काही गोष्टी आल्या तर आपल्याला एकमेकांना सांगायला लागतं पाठच्या रायडर्सला, किंवा पुढे खड्डा आहे, स्पीड ब्रेकर आहे, किंवा गाडी क्रॉसिंग आहे, सगळं सांगावं लागतं. की असं नाही की सुटलो की एकदम सुटलोच आपण. ठीक आहे, याचा पण एक आपल्याला एक्सपिरियन्स येतो आहे, चांगलं वाटतं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला एक स्पीड कंट्रोल राहतो की बाबा आपण रॅश ड्रायव्हिंग होत नाही आपल्याकडून, आरामात जाते गाडी आपली. कारण की आपल्याला माहिती असतं की बाबा ह्याच्या पुढे जायचं नाही आणि ह्याच्या मागे राहायचं नाही, तर आपण त्या घोळक्यामध्ये आपण फिरत असतो. मित्रांनो, पळसपे फाटा आला आहे, इथून आपण आता राईट मारणार. मग आपल्याला लागेल मुंबई गोवा हायवे. मित्रांनो, आता आपण लागलो आहोत मुंबई गोवा हायवेला. इथून आता आपल्याला जायचं आहे वडखा नाक्यावरून. आपल्याला नंतर खाली राईट मारायचं अलिबागच्या दिशेने. आपल्या ना गाडीच्या मागच्या डिस्कमधून ना घर्र घर्र असा आवाज येतो आहे, जरा आपल्याला ते दाखवायला लागणार आहे. मी याच्या आधी दाखवलेला, तर ते बोलतात की नवीन गाडी आहे तर नवीन ब्रेक पॅड असल्यामुळे ते थोडे घासतात, ते चालल्यानंतर ते नीट होतील. तर कोणाला काय ह्याच्याबद्दल माहिती असेल तर कमेंट्समध्ये सांगा, कारण का आरीची बाईक आहे काय सांगता येत नाही. आणि समोर तुम्हाला दिसत असेल तर तो बघा कर्नाळा किल्ला. आणि आता लागला आहे सुंदर असा कोकणातला रस्ता, पण त्यावर आहे थोडं ट्रॅफिक, पण मजा येते चालवायला. असा रस्ता पुरा झाला ना, आपल्या गावाला जायला कणकवलीला ना 8 तास बस झाले. पण नाही ना, असा रस्ता नाही झाला आहे अजून. वडखळीनंतर तर खूप काम बाकी आहे. आपण एक कोकणात पण जाणार आहोत, आता पुढच्या फेब्रुवारीमध्ये जाणार आहोत आपण कोकणामध्ये, कणकवलीपर्यंत जाणार आहोत. त्याचा पण एक व्लॉग येईल आणि पुरा रस्त्याची माहिती येईल. ज्यांना कोणाला जर शिमग्याला जायचं असेल पुढे, त्यांच्यासाठी खूप उपयुक्त माहिती भेटेल. आणि कर्नाळा किल्ल्यावर कोणते झेंडा लावला आहे, खूप छान दिसतो आहे खालून. आता गोप्रोमध्ये दिसतो आहे का माहीत नाही, पण चांगलं वाटते चालवायला या रस्त्यावर गाडी. सिनेरी खूप असते या रस्त्यावर, कोकणातल्या रस्त्यावर. अभयारण्य इथे. आता पुढे गेलं की माकडांसाठी ब्रिज पण बनवलं आहे. या पुरं दोन्ही साईडला जंगल आहे, पुरी घनदाट झाडी. हा बघा माकड वरून चालतो आहे, म्हणून ह्या रस्त्यावर थोडी गाडी स्लोच चालवा, पण कुठलेही प्राणी रस्त्यावर येऊ शकतात, तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत. त्यांना पण लागू शकतं आणि तुमचं पण ॲक्सिडेंट होऊ शकतं. तर तुम्ही या रस्त्यावर थोडं गाडी सावकाशच चालवा, कारण इथे लोक खायला वगैरे माकडांना घालतात, तर रस्त्यावर माकडं फिरत असतात. हे बघा इथे माकडं, आणि हा बघा ब्रिज, माकडं खूप आहेत. आणि हा वळणावळणाचा रस्त्यावर मजा येते चालवायला गाडी. आणि आपण एवढी लेन करतोय, पण जास्त नको लेन करायला, कारण आपल्याला चालवायची एवढी सवय नाही. थोडं काम चालू आहे या रस्त्यावर, पण थोडा वाढवतात रस्ता, चांगली गोष्ट आहे. हिमालयनची सीट आहे ना थोडी कडक आहे. लॉंग राईडसाठी आपल्याला ना एअर सीट लावावी लागेल किंवा टुरर सीट लावावी लागेल, कारण ह्याच्यावर आता आपण लगभग 50 किलोमीटर आलो आहोत. पण थोडासा वाटायला लागलं आहे, फील व्हायला लागलं आहे. आणि थोडी मिरर पण असे हलत नाही, थोडा मोठे मिरर पण लावावे लागतील आपल्याला लॉंग राईडसाठी. सध्या तरी ठीक आहेत 100-1 किलोमीटरसाठी. आणि आपल्याला गाडीला ना लाईट पण लावायची आहे, फॉग लाईट, कारण की आता आपण लोणावळ्याला गेलो ना
तर आपण आता येताना आपल्याला काळोख झालेला, उशीर झालेला, लगभग 7-8 वाजलेले. तर रस्त्याला काळोख होता, पण हिमालयनची जी ओरिजिनल स्टॉक लाईट आहे ना त्याचा एवढा प्रकाश नाही आहे प्रकाश, पण एवढा नाही की तुम्ही कॉन्फिडन्सने 70-80 स्पीडवर चालू शकता. कारण खड्डा वगैरे कुठे मध्ये आला की दिसणार नाही, लांबचं दिसत नाही एवढं. त्यासाठी एक फॉग लाईट पाहिजे गाडीला, ती पण आपण आता लवकरच लावू. कारण काही गोष्टी नेसेसरी आहेत, त्या कराव्याच लागतील. कारण आपण राईड करायच्या ह्याच्या पुढे भरपूर आपल्याला. आता इथून आपण युटर्न मारू आणि आपण जाऊ ब्रेकफास्ट पॉईंटला. आता आम्ही थांबलो आहोत ब्रेकफास्ट करायला. गो ग्रीन तिथे पेंट्री नावाचं रेस्टॉरंट आहे, ते आपण आज ब्रेकफास्ट करणार आहोत. चला मग आज जाऊन बघूया कसं आहे रेस्टॉरंट. मित्रांनो, सुंदर असं रेस्टॉरंट आहे कर्नाळ्याला, गो ग्रीन पेंट्री रेस्टॉरंट. इथे हात धुवायला वॉश बेसिन बघा, ते सुंदर याच्यात बनवले. फुलं. या हॉटेलमध्ये एक ब्रेकफास्ट राईड पण होऊ शकते, एवढं सुंदर हॉटेल आहे. या वॉलवर बघा कसं एकदम सुंदर असं डिझाईन बनवली आहे. खूप सुंदर वाटतंय या इथे, थंडावा खूप आहे आणि छान. इथे वॉशरूम आहे, हा वॉशरूमचा एंट्रन्स. यार वॉशरूम का भी फोटो निकाल बढिया आहे. मित्रांनो, या हॉटेलचं वॉशरूम बघा किती सुंदर असं बनवलं आहे. जो नेचरच्या सराउंडिंग आहे, छान वाटतं यार. इथून आपण इथे यांचे नर्सरी पण आहे. इथे तुम्ही सगळे प्लांट ठेवलेत या लोकांनी, छान अशी नर्सरी पण आहे इथे. मित्रांनो, आपले मिसळ पाव आलेले आहे. आता हे आपण फटाफट खाऊया आणि निघूया. टेस्ट आहे. चला मित्रांनो, आता आपला नाश्ता झालेला आहे. आता आपण निघत आहे पुढच्या जर्नीला. आता आपण डायरेक्ट जाऊ पेन वडखळ करत अलिबागला. मित्रांनो, पहिला टोल नाका मुंबई गोवा हायवेचा, पण अजून रस्ता तयार नाही, तर टोल पण घेत नाहीत अजून. रस्ता इकडे तयार आहे, पण अजून पुढे खूपच काम बाकी आहे. जसं आपण वडखळ सोडतो त्याच्यानंतर पुरा रस्ता खराबच आहे आणि काहीही काम नाही झालं आहे. पण आपल्याला आज वडखळवरून राईट मारायचं आहे, कारण आपण चाललो अलिबागला. मित्रांनो, जर तुम्ही आता क्रिसमस किंवा 31साठी प्लॅन करत असाल अलिबागचा, आणि तुम्हाला एक राहण्याची उत्तम सोय पाहिजे असेल आणि ते पण चांगले कमी याच्यात, त्यात तुम्हाला जेवण कसं सगळं चांगलं पाहिजे असेल, तर हा पर्याय आहे. आता आम्ही चाललो आहे तो तुम्हाला आम्ही दाखवीन. तर तुम्ही बघा कसा वाटतोय तो, पर हेड किती रुपये लागणार वगैरे सर्व मी सांगेन. जेवणाची टेस्ट कशी आहे ती पण सांगतो. तर तुम्ही बघत राहा, कारण मग तुम्हाला तो फायदेशीर होईल, की तुम्हाला एक चॉईस होईल की इथे पण तुम्ही जाऊ शकतात. त्या विलाचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी खाली देईन डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही त्याला कॉल करून जाऊ शकतात. आता आलं आहे ब्रिज आणि नदीला पाणी आहे रे भरपूर छान. मित्रांनो, हा नजारा बघा समोरचा, किती सुंदर आहे.
हाच तो कोकण आपला. खूप छान वाटतंय. या रोडवर गाडी चालवलं खूप मजा येते. खूप वळण आहेत रस्त्यावर आणि त्याच्यामुळे आपल्याला कॉर्नरिंग करायला अजून गाडीला काय मस्त वाटतंय. खूप कॉन्फिडन्स बिल्ड होतं या गाडीवर. हा वडकाचा ब्रिज संपल्यानंतर मधूनच आपल्याला राईट मारायचं आहे अलिबागसाठी. आणि आपण अलिबागला ना आतमध्ये नाही जात आहे. अलिबागच्या इथे आतमध्ये एक गाव आहे पोयनाड. ह्या इथे आपला रिसॉर्ट आहे. तर आपण ते पोयनाडमध्ये चाललो आहे आपण. म्हणजे इथून अजून 15-20 मिनटाचं अंतर असेल बहुतेक, जास्त नाही. आणि इथून आपल्याला मारायचं आहे राईट. हा राईट जातो अलिबाग. आज शनिवार असल्यामुळे ट्रॅफिक आहे बाबा. हा ब्रिज लागला आहे JSWचा. सुंदर असा नजारा आहे बघा. आपल्या गोप्रोची ना बॅटरी लो झाली आहे, सारखा स्विच ऑफ होतो. आपल्याकडे बॅटरी आहे एक्स्ट्रा बॅगेमध्ये, टॉप बॉक्समध्ये ठेवली आहे आपण. पण आपण एका ग्रुपबरोबर राईड करत असल्यामुळे ना आपल्याला ना थांबता येत नाही कुठे बॅटरी चेंज करायला, कारण ग्रुप पुढे निघून जाईल. त्यामुळे इथे खूप ट्रॅफिक आहे मध्ये रस्त्याला. रस्ता पण एवढा काही चांगला नाही आहे, खराबच रस्ता आहे. मित्रांनो ऑफ रोडिंग चालू आहे मस्तपैकी. पुरी ऑफ रोडिंग. हिमालयनचा पुरेपूर फायदा घेतोय आपण. मित्रांनो आपल्या सगळ्या गाड्या आता आल्यात आपण विलावर. आपली अचानक गोप्रोची बॅटरी संपली, त्याच्यामुळे आपल्याला पुढचा शूट करायला जमलं नाही. आपल्याकडे अजून बॅटरी आहेत, ते बॅगेत होत्या. ते आता ग्रुपमध्ये राईड करताना आपल्याला काढायला जमल्या नसत्या. तर आता आपण आलो आहोत, तर जाऊन बघूया कसा आहे विला वगैरे. मित्रांनो आता आपण विलावर आलेलो आहोत. तर बघू हा विला आतून कसा आहे, बाहेरून कसा आहे. चांगला असा लॉन आहे, स्टेज आहे इथे. स्विमिंग पूल पण छान आहे, मोठा आहे स्विमिंग पूल. आणि हा समोर दिसतोय हा विला आहे. इथे बसायला अशा जागा आहेत. आता आपण ह्या विलावर आलो आहोत. पाठीमागे माझ्या विला आहे, खूप सुंदर असा विला आहे. आपण आता आतमध्ये जाऊन तुम्हाला मी पुरा विला दाखवतो कसा आहे, तर आपण बघूया आता आतमध्ये जाऊन. या विल्यामध्ये एंट्री केल्या एक मोठासा हॉल आहे. एवढा मोठा हॉल आहे. या साईडला एक बेडरूम आहे, टीव्ही आहे, समोर बार काउंटर आहे. लेफ्ट साईडला गेला तर तुम्हाला भली मोठी अशी किचन भेटेल. फ्रीज वगैरे सर्व सुख सुविधा आहेत. सुंदर असं इंटेरियर केलेलं आहे विलाला. या साईडला एक बेडरूम आहे, इथे एक बाथरूम आहे, सध्या लॉक आहे वाटतं. ही एक बेडरूम, सुंदर अशी बेडरूम विथ AC, टीव्ही, आपलं हेल्मेट चार्जिंगला लागलंय गोप्रो. आता आपण जाऊ दुसऱ्या बेडरूम मध्ये. मित्रांनो हा एक बेडरूम आहे, खूप सुंदर असं बेडरूम आहे. हा टॉवेल सोडून द्या, तर आमच्याच मित्रांनी कोणी ठेवलाय. आम्ही इंटिरियर आणि हा आहे वॉशरूम. सुंदर असा मेंटेन केलेला रूम आहे हा. टोटल 4 रूम आहेत या विलाला. याची कॉस्टिंग किती होते काय होते सगळं मी तुम्हाला सांगेन. छोटा आहे पण ठीक आहे. या विलाला टोटल 4 असे बेडरूम आहेत, त्यातला हा एक आहे. मित्रांनो आपल्या किती बाईक आले ते बघूया आपण आज. एवढ्या बाईक आलेत आपल्याकडे आज, 30 रायडर आलेत. ही आपली हिमालयन.
फ्लॅट वाला Welcome to ride number 126 CRBC. Welcome everyone. Today is the first ride of this year where we have maximum number of new people. तो बहुत धमाका है. Okay, CRBC में एक ट्रेडिशन है जो भी अल्कोहल पीते हैं नए राइडर को इनिशिएट करते हैं विद अ वोडका शॉट और जो अल्कोहल नहीं पीते उसको विद अ कोल्ड ड्रिंक नींबू शरबत या on the count of 3 1 2 3 cheers. वेलकम टू CRBC. सुप्रभात मित्रांनो, सकाळ झालेली आहे आणि काल रात्री खूप मजा केली. त्याच्यामध्ये ना काही गोष्टी दाखवायच्या राहून गेल्या. मला आपल्याला जेवणाचं दाखवायचं होतं की जेवणाला आम्हाला काय काय दिलं, परंतु या एवढ्या 30 लोकांच्या गर्दीमध्ये ना एवढं शूट वगैरे करायला ना थोडं अवघडच जातं. कारण जो तो पार्टीच्या मूडमध्ये असतो ना, त्याला आपण शूट बीट करायचं म्हणजे थोडं त्याला पण त्या लोकांना पण डिस्टर्ब होऊन जातं. कारण त्यांचं गाणी बिणी पाठीन वाजत असतात आणि आपल्याला थोडं ते बंद करावं लागतं. शूट तेवढं काय केलं नाही, पण तुम्हाला मी सांगतो एक रफली की जेवताना नॉनव्हेजवाल्यांसाठी चिकन होतं, फिश फ्राय होतं, त्यात सुरमई आणि पापलेट दिलेलं त्या लोकांनी. तसेच कोळंबीचा रस्सा होता, त्याच्याबरोबर भात आणि आमटी होती. आणि व्हेजवाल्यांसाठी होतं नाही, सकाळीच पनीरची भाजी आणि बटाट्याची भाजी 2 भाज्या होत्या. रात्रीचं काय मला व्हेजवाल्यांचं पण भाजी चपाती डाळ भात होतं आणि चांगलं होतं जेवण ओव्हरऑल. जर तुम्हाला या विलासमध्ये यायचं असेल ना तर तिथे पर पर्सन 2200 रुपये आहे फक्त. आणि आम्ही बार्बीक्यू पण एक्स्ट्रा घेतलेला, त्याचे 300 रुपये आम्ही त्याला एक्स्ट्रा दिलेले. तर खूप चांगला विला आहे, तर तुम्ही कन्सिडर करू शकता. आता क्रिसमस येतो आहे, 31st येत आहे, त्यासाठी तुम्हाला कुठला एक अलिबागमध्ये चांगला विला पाहिजे असेल तर ह्याला तुम्ही कन्सिडर करू शकतात. आणि कारण ग्रीनरी खूप आहे विलाच्या आजूबाजूला, छान आहे ग्रीनरी वगैरे, थंड हवामान आहे आणि मेंटेन चांगला ठेवला आहे. असं तुम्हाला वाटेल की बाबा आपण एवढे पैसे स्पेंड करतो आहे तर चांगला आहे विला. आणि हां, त्यांनी नाश्त्यामध्ये आम्हाला चहा कॉफी होती आणि भजी दिलेली, कांदा भजी होती आणि भरपूर होती. आम्ही 30 लोकांसाठी इनफ होती एवढी दिलेली त्यांनी. आणि आता सकाळच्या नाश्त्यामध्ये काय देतो ते तुम्हाला दाखवतो आम्ही. मित्रांनो, हा विला आहे अलिबाग पोयनाड इथे. आपण वडखळपासून लगभग 10 ते 15 मिनटावरच आहे. आणि तुम्हाला जर मुंबईपासून जवळच पाहिजे असेल तर हा एक उत्तम आहे. इथून किहीम बीच आहे 20 किलोमीटर आणि अलिबाग बीच आहे तो पण आहे 20 किलोमीटरच आहे. दोन्ही ह्याच अंतरावर आहे. 30 ते 40 मिनटं तुम्हाला बीचवर लागेल जायला. तुम्हाला जर व्हॉलीबॉल वगैरे खेळायचं असेल ग्रुपमध्ये तर इथे व्हॉलीबॉल कोर्टसुद्धा आहे. ही रूम दिसते ना, इथे आपलं जेवण वगैरे बनतं, केअरटेकर इथे राहतो आणि इथे सगळ्या अशा लाईट वगैरे लावून व्यवस्थित छान असं बनवलेलं आहे. यांनी काय आपल्याला प्रमोशनला काय पैसे वगैरे दिले नाही आहेत, पण तुम्हाला एक माझ्या चॅनलकडून तुम्हाला एक माहिती देतो की ह्या विलाची की छान आहे. तुम्ही होता पार्लर. मित्रांनो, चला आता आपण निघत आहोत. नाश्त्यामध्ये तुम्ही पाहिलंच असाल, कांदे पोहे होते, मिसळ होती, बुर्जी पाव होता आणि चहा आणि कॉफी होती. चव खूप चांगली होती नाश्त्याची. आणि आता आपण वाजले आहेत 11:30. आता आपण परत चाललो आहे मुंबईला. मित्रांनो, आपण आता निघालो आहोत विलामधून. वडखळ, पेन, पनवेल करत आपल्या घरी जाऊ. एक छोटीशी ब्रीफिंग आहे ग्रुपची कळंबोलीला, तिथे एक छोटासा स्टॉप होईल आणि तिथून मग आपण आपल्या घरी जाऊ. I hope everyone enjoyed the ride. Yes.
फूड वॉज गुड वेरी अमेजिंग और लोग का हॉस्पिटैलिटी विला वाले का एकदम मस्त, ठीक है। और अगर कुछ भी कम ज्यादा रहेगा तो तू जो अगर कुछ कम ही ज्यादा रहेगा तो पहले तो अभी मारो इधर हाँ अभी इधर कम ज्यादा रहेगा, इधर ही बोलो एंजॉय विल डिस्पर्स फ्रॉम हियर। आपल्या सर्व मित्रांना आपण आता बाय करून आता आपण आपल्या घराच्या दिशेने निघालो। आता हा व्हिडिओ आपण इथेच संपूया। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।